नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, एका कंपनीची सर्वात जास्त इन्फॉर्मेशन त्या कंपनीच्या प्रमोटर्स म्हणजे मालकाजवळ असते आणि प्रमोटर्स नंतर एका कंपनीची इन्फॉर्मेशन मोठ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जसे की एफ-आयज आणि डी-आयज जवळ असते. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघणार आहोत, ज्या 10ही कंपन्यामध्ये या तिघांनी म्हणजे प्रमोटर्स, एफ-आयज आणि डायज या तिघांनी पण आपली हिस्सेदारी वाढवली आहे. आणि मित्रांनो, स्पेशल गोष्ट म्हणजे या 10ही कंपन्याचा मार्केट कॅपिटलायझेशन 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, हे जे यांनी म्हणजे प्रमोटर्स, एफ-आयज, डी-आयजनी हिस्सेदारी वाढवली आहे, ही यांनी वाढवली आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे हेल्थ केअर ग्लोबल एंटरप्राइजेस लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.78%, एफ-आयजची होल्डिंग आहे 3.59%, डी-आयजची होल्डिंग आहे 18.36% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 14.28%. आणि या कंपनीमध्ये क्वार्टर 2 मध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी 62.46%ने वाढून 63.78% केली आहे. एफ-आयजने आपली हिस्सेदारी 2.16%ने वाढून 3.59% केली आहे आणि डी-आयजने आपली हिस्सेदारी 13.22%ने वाढून 18.36% केली आहे. आणि पब्लिकची या कंपनीमध्ये हिस्सेदारी कमी झाली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो कृष्णा डिफेन्स अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.02%, एफ-आयजची होल्डिंग आहे 0.24%, डी-आयजची होल्डिंग आहे 0.68% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 39.07%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये क्वार्टर 2 मध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 59.96%ने 60.02%. एफ-आयजने सुद्धा आपली हिस्सेदारी वाढवली आहे 0.04%ने 0.24% आणि डी-आयजने सुद्धा आपली हिस्सेदारी वाढवली आहे 0%ने 0.68%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो ॲडॉर वेल्डिंग लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.73%, एफ-आयजची होल्डिंग आहे 0.09%, डी-आयजची होल्डिंग आहे 12.44% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 33.76%. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी 53.71%ने वाढून 53.73% केली आहे. एफ-आयजने आपली हिस्सेदारी 0.07%ने वाढून 0.09% केली आहे आणि डी-आयजने आपली हिस्सेदारी 11.85%ने वाढून 12.44% केली आहे. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे स्पंदना स्मूर्थी फायनान्शियल लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 48.16%, एफ-आयजची होल्डिंग आहे 20.26%, डी-आयजची होल्डिंग आहे 6.12% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.48%. आणि मित्रांनो, करंटली म्हणजे अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी 48.13%ने वाढून 48.16% केली आहे. एफ-आयजने आपली हिस्सेदारी 19.80%ने वाढून 20.26% केली आहे आणि डी-आयजने आपली हिस्सेदारी 5.65%ने वाढून 6.12% केली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो थंगामईल ज्वेलरी लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.56%, एफ-आयजची होल्डिंग आहे 4.61%, डी-आयजची होल्डिंग आहे 15.25% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 18.58%. आणि या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे
1.53%ने 61.56%. FISने सुद्धा आपली हिस्सेदारी वाढवली आहे 4.49%ने 4.61%. DISने सुद्धा आपली हिस्सेदारी या कंपनीमध्ये वाढवली आहे 14.83%ने 15.25%. चला आता बोलूया क्यूपिड लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.56%, FISची होल्डिंग आहे 2.58%, DISची होल्डिंग आहे 0.35% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 51.51%. आणि मित्रांनो, सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 42.51%ने 45.56%. FISने देखील आपली हिस्सेदारी वाढवली आहे 0.95%ने 2.58%. DISने सुद्धा आपली हिस्सेदारी वाढवली आहे 0.11%ने 0.35%. चला आता बोलूया एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड बद्दल. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.21%, FISची होल्डिंग आहे 5.21%, DISची होल्डिंग आहे 2.70% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 48.88%. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 43.19%ने 43.21%. FISने देखील आपली हिस्सेदारी वाढवली आहे 4.96%ने 5.21% आणि DISने सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये वाढवली आहे 2.51%ने 2.70%. चला आता बोलूया आशापुरा माइनकेम लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.79%, FISची होल्डिंग आहे 18.02%, DISची होल्डिंग आहे 0.35% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 33.83%. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 47.76%ने 47.79%. FISने देखील आपली हिस्सेदारी वाढवली आहे 16.42%ने 18.02% आणि DISने सुद्धा आपली हिस्सेदारी वाढवली आहे 0.26%ने 0.35%. चला आता बोलूया डॉक्टर अग्रवाल्स आईज हॉस्पिटल लिमिटेड बद्दल. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.67%, FISची होल्डिंग आहे 1.74%, DISची होल्डिंग आहे 2.36% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.22%. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी 71.90%ने वाढून 72.67% केली आहे. FISने आपली हिस्सेदारी 1.49%ने वाढून 1.74% केली आहे आणि DISने आपली हिस्सेदारी 2.31%ने वाढून 2.36% केली आहे. आणि मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये लास्ट कंपनी आहे इंडिया पेस्टिसाइड लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.65%, FISची होल्डिंग आहे 2.78%, DISची होल्डिंग आहे 0.02% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 33.54%. आणि या कंपनीमध्ये Q2 मध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 63.62%ने 63.65%. FISने देखील आपली हिस्सेदारी वाढवली आहे 2.52%ने 2.72% आणि DISने सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये वाढवली आहे 0%ने 0.02%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यामध्ये प्रमोटर्स, FIS आणि DIS तिघांनी पण आपली हिस्सेदारी फायनान्शियल इयर 2026च्या Q2 मध्ये वाढवली आहे. आणि मित्रांनो, एक स्पेशल गोष्ट म्हणजे या 10ही कंपन्याचा मार्केट कॅपिटलायझेशन 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा,
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.